नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की पोलीस भरतीसाठी पोलीस होण्यासाठी बुक लिस्ट कोणती वापरावी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिसेंबर 2024 हे जर टार्गेट ठेवलेलं असेल तर त्यासाठी लागणारी पोलीस भरतीसाठी जी काही बुक लिस्ट आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो लक्षात घ्या, पोलीस भरती होण्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर पुस्तक असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। त्या पुस्तक असून पण चालत नाही, पुस्तकातून अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो साधारण तुमच्याकडे 7-8 महिने आहेत आणि या 8 महिन्यामध्ये जर तुम्ही या पुस्तकातून अभ्यास केलात तर आगामी काळामध्ये चांगल्या मार्गाने तुम्ही पास व्हायला कुठलीच अडचण येणार नाही। चला तर मग मित्रांनो, काय होतंय सध्याच्या घडीला जे की चॅलेंजेबल असणारा आणि अतिशय महत्वाचा असणारा विषय म्हणजे सामान्य ज्ञान, जीएस जीकेच्या बाबतीत जे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मागे पडतात आणि अभ्यास करत नाहीत त्या विषयापासून आपण चालू करून देऊ। सामान्य ज्ञान हा घटक जर बघितला 25 ते 30 प्रश्न किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त प्रश्न विचारले जात आहेत। त्यासाठी कोणतं बुक वापरणं गरजेचं आहे ते पहा। तुम्ही तात्यांचा ठोकळा तर वाचलाच पाहिजे। तात्यांचा ठोकळा, एकनाथ पाटील, ठोकळा वाचून घ्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नोबेल प्रकाशन एक तुम्हाला वाचायला सांगेल मी तुम्हाला। नोबेल प्रकाशनचं सामान्य ज्ञान, नोबेल प्रकाशन। त्यानंतर तिसरा घटक विद्या भारती प्रकाशन। विद्या भारती प्रकाशनचं तुम्ही एक 60 ते 80 रुपयाचं पुस्तक घ्यायचंय विद्या भारती प्रकाशनचं। तात्यांचा ठोकळा, नोबेल प्रकाशन, विद्या भारतीचा ठोकळा म्हणजे ठोकळा म्हणता येईल किंवा पुस्तक म्हणता येईल। त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही लक्षवेध दर महिन्याला वाचायचे, दर महिन्याला येऊ, 3 महिन्याला येऊ, कधी येऊ, कंटिन्युअसली वाचत राहायचे। लक्षवेध हा जे काही आपल्याला चालू घडामोडीच्या बाबतीत हा महत्वाची भूमिका घडवत असतो। हे पुस्तक चालू घडामोडीसाठी हे महत्वाची भूमिका घडवत असतं। हे पुस्तक तुम्हाला वापरणं गरजेचं आहे मित्रांनो। एक माइंड मध्ये सेट करा की आपण जे काही करतोय ते प्रामाणिक अशा पद्धतीने जर राहिलात, तुम्ही कंटिन्युअसली हे पुस्तक तुम्ही हाताळत राहिलात तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 90+ मार्क मिळवण्यास कुठलीच अडचण येत नाही। त्यानंतरचा दुसरा मुद्दा, तुम्ही वाटलं तर पुस्तक आता झालेले पेपर काढून बघा आणि या पुस्तकातून ते प्रश्न शोधून बघा। 100% तुम्हाला ते प्रश्न दिसून येतील जशाला तसे म्हणतोय, जशाला तसे। चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला वेळोच्या वेळी जर करत राहिलात तुमचा अभ्यासक्रम खूप लवकर उरकणार आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता जे कंपल्सरी आणि अति महत्वाचे मार्क मिळवून देणारे विषय म्हणजे बुद्धिमत्ता। याच्यासाठी कोणतं पुस्तक वापरणं गरजेचं आहे? एक आणि परफेक्ट सांगायचं म्हटलं तर चैताली प्रकाशनचं पंढरीनाथ राणे वापरा मित्रांनो। पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरायचंय तुम्हाला, चैताली प्रकाशन। पुन्हा तुम्हाला जर अनिल अंकलगी करता आलं एकदम सोप्या ट्रिक्सनी, अंकलगी हे सुद्धा छान पुस्तक आहे, तुम्ही हे सुद्धा वापरू शकता। तर बुद्धिमत्ता या घटकासाठी पंढरीनाथ राणे, अनिल अंकलगी। त्यानंतर 3 नंबरचा घटक आहे अंकगणित, जे की 80-85% विद्यार्थ्यांना हा विषय थोडासा जड जातो। त्यासाठी तुम्हाला 2 पुस्तकातून वारंवार सराव करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यापेक्षा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपला अंकगणित अगदीच कच्चा असेल, ज्या विद्यार्थ्यांचं कच्चं आहे त्यांनी मला कमेंट करायला विसरू नका। आणि अंकगणित या विषयासाठी तुम्हाला नितीन महाले सरांचं पुस्तक वापरायचंय, नितीन महाले सर। त्यानंतर तुम्हाला वापरायचंय पंढरीनाथ राणे सर, पंढरीनाथ राणे सर। त्यानंतर वसे सर,
ढवळे सर, यापैकी कोणतंही वापरलं तर चालेल, किंवा याच्यापैकी 2 पुस्तकं रेफर करा मित्रांनो. आउट ऑफ ज्या विद्यार्थ्यांना मार्क हवे आहेत त्यांनी यापैकी 2 पुस्तकं तरी किमान रेफर करणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरचा सब्जेक्ट येतो तो आणि पॉझिटिव्ह असलेला आणि आपल्यासाठी खूप आवडता असणारा मराठी व्याकरण. मराठी व्याकरणासाठी मित्रांनो बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. त्यानंतर तुम्हाला मोरा वाळिंबे एकदा किंवा दोनदा वाचून काढायचंय. मोरा वाळिंबे सरांचं सुद्धा पुस्तक वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्या पलीकडे, या पुस्तकाच्या पलीकडे आपल्याकडे कोणतं पुस्तक असणं गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला महत्वाचं ठरतं. ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका. कुणाच्याही घ्या, प्रश्नपत्रिका कुणाच्याही मागील प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्या आहेत. मागील प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. मागील प्रश्नपत्रिकेचा सराव असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर योग्य मार्गदर्शन खाली या पुस्तकाकडे रेफर करत राहिलात कंटिन्युअसली, ग्राउंड पुस्तकाचं रेफरेशन, ग्राउंड पुस्तकामधून अभ्यास, ग्राउंड पुस्तकातून अभ्यास कंटिन्यू जर करत राहिलात, आगामी भरतीमध्ये आपला राखाना खुला असणार आहे. आपण तिथे वर्दी मिळवू शकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. व्यवस्थित अभ्यास केला तरच 100% यश मिळू शकतं. मित्रांनो स्पर्धा परीक्षेतली सर्वात खालची परीक्षा, शिपायाची परीक्षा आणि सोपी, थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर लेखी परीक्षेमध्ये जास्त डोकं चालवावं लागत नाही अशी परीक्षा एकमेव महाराष्ट्रामध्ये उरलेली आहे, ती म्हणजे पोलीस भरती. तुमचं याबद्दलचं मत काय आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काटेकोर नियोजन, योग्य मार्गदर्शक आणि विद्यार्थी मित्रांनो बुक लिस्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. काहीही भाकड पसारा वाचायची गरज नाही. या पुस्तकातून अभ्यास करा मित्रांनो. माझं खोटं वाटत असेल तर एक काम करा, मागच्या आता ज्या काही 2023 ची भरती झाली, या भरतीमध्ये 2023 ची आता 24 मध्ये आता प्रोसेस चालू आहे, या भरतीमध्ये जेवढे पेपर झालेत ह्या पुस्तकातून काढून बघा. तुम्हाला तिथे प्रश्न जशाला तसे नावासकट, एखादी गणितामध्ये कर्ण आला असेल तर कर्णला कर्णच आलेलं आहे, तुम्हाला नावासकट मिळेल म्हणजे मिळेल. विद्यार्थी मित्रांनो आपली पुणे भोसरी या ठिकाणी अकॅडमी आहे. माझा संपर्क क्रमांक देतो. जर तुम्हाला अकॅडमी लावायचं असेल किंवा एरियामध्ये राहत असाल तर माझ्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे. लोकेशन मिळून अकॅडमीला व्हिजिट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपली अकॅडमी भोसरी परिसरात आहे. मेन शाखा भोसरी परिसरात आहे. तुम्ही आळंदी, मोशी, चरोली, पिंपरी चिंचवड, चाकण, पिंपळे सौदागर, त्यानंतर निगडी या भागातून, सांगवी, नवी सांगवी या भागातून विद्यार्थी माझ्याकडे आहेत. तुम्ही सुद्धा येऊ शकता. विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने तुमची बुक लिस्ट असावी. विद्यार्थी मित्रांनो योग्य मार्गदर्शक निवडा. आपल्याकडे आल्यानंतर लगेच फीस भरून घेतली जात नाही. 1-2 दिवस डेमो करा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर कंटिन्यू करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.